मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी स्थापन केलेल्या समितीवर मुठेंना ठेवणं चुकीचं असं धंगेकरांनी म्हटलंय। समितीचे अध्यक्ष असलेले मुठे यांचे सर्व वरिष्ठ लोकांचे संबंध आहेत। निवृत्त न्यायाधीशांमार्फत मुंडवा जमीन व्यवहाराची चौकशी व्हावी असं धंगेकरांनी म्हटलंय। तर सरकारी जमीन विकता कशी येते असा सवाल अंबादास दानवेंनी केलाय। मुंडवा प्रकरणामध्ये पार्थ पवार दोषीच असं दानवेंनी म्हटलंय। नेमले होते ते मुठे साहेबांनाच त्याच्यामध्ये ठेवणं हे चुकीचं होतं। मुठे साहेब प्रशासनामध्ये काम करणारा व्यक्ती आहे। सगळ्यांचे संबंध त्यांचे वर्षानुवर्ष आहेत, माझेही चांगले संबंध आहेत। आणि मग शेवटी त्यांच्या त्या निर्णय घेताना त्यांना तो निर्णय कठीण गेला असं मला वाटतंय। त्यामुळं जे काय करायचं होतं ते मुख्यमंत्री साहेबांनीच त्याच्यावर योग्य ते निर्णय घ्यायला होता। आणि एकंदर रिटायर जज असेल किंवा अशा पद्धतीने त्यांच्याकडूनच शक्यता त्याची तपास करायला पण होता। बिलकुल त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं चालू आहे, तुम्ही सांगा की ही जमीन सरकारी जमीन विकता कशी येते। 99% पार्टनर असणाऱ्यावर गुन्हा का दाखल होत नाही। म्हणजे कोट्यवधी रुपयाचा मुद्रांक शुल्क का चुकवला जातो। आणि याच्यात पार्थ पवार दोषीच आहे। आणि अजित दादा सांगतात, अजित दादा तिथेच एका ठिकाणी एक मोठा भूखंड आहे, तिथं बसणं उठणं आहे अजितदादांचं। अजितदादांना माहिती नाही, अजितदादा चुकीचं सांगतायत। शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरेंना नोटीस आलेली होती, मात्र ती नोटीस त्यांनी स्वीकारलेली नाही। नेरूळ पोलीस घरी आले तेव्हा मी बाहेर होतो असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। उद्या दुपारी 1 वाजता नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जाणार असं अमित ठाकरेंनी म्हटलेलं आहे। या गोष्टीमुळे पोलिसांवर किती दबाव आहे हे कळतं असं अमित ठाकरेंचं म्हणणं आहे। पहिली गोष्ट तर मी जेव्हा ते घरी आले नेरूळचे पोलीस तेव्हा मी बाहेर होतो। मला फक्त फोन करून सांगितलं, तेव्हा मी बोललो की मी नाही आहे, मी नेरूळला येतोय। माझी तेव्हा तारीख ठरली नव्हती, आता ठरली आहे, मी उद्या चाललो आहे। उद्या मी 1ची वेळ ठरवली आहे, त्याच्यामुळे 1ला मी नवी मुंबईला पोहोचलो। आणि मी नंतर घरी पोहोचल्यानंतर पण ते मला कळलं की ते घराखाली आहेत, पण मला ते भेटले नाहीत। हे बघा, या गोष्टीत मला अनेक पोलिसांचे पण मेसेज आले आहेत की उत्तम झालंय म्हणून। मी आता नावं नाही घेऊ शकत, पण ह्या गोष्टीवरनं कळतं की तुम्हाला त्या पोलिसांवर बिचाऱ्यांवर किती प्रेशर असतं। पुरावे नसल्यामुळे मी नावं नाही घेऊ शकत, पण तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे। अक्कलकोट नगर परिषदेमधील नगरसेवक पदाचे उमेदवार सहलीला गेलेत। सत्ताधारी नेते दबाव आणून अर्ज माघारी घ्यायला लावत असल्याचा आरोप होतोय। काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लू पाटलांची माहिती आहे, काँग्रेसचे उमेदवार कालपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे। अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा काँग्रेस तालुकाध्यक्षांचा आरोप आहे। कागल नगरपालिका निवडणुकीमधील रंगत आणखी वाढलेली आहे। शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवण्यात आलंय। कोणत्याही उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नये यासाठी शिंदे गटाकडून खबरदारी घेतली जाते। तर समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्या आघाडीमुळे एकाकी पडलेल्या खासदार संजय मंडलिक यांच्या मदतीला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे आलेले आहेत। भाजपकडून एकाच जागेसाठी 2 जणांना एबी फॉर्म देण्यात आलेत। अमरावती जिल्ह्यामधील अंजनगाव सुरची नगरपरिषद इथली घटना आहे। सचिन जायदे आणि अजय पसारी यांना एबी फॉर्म देण्यात आलेला होता। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे वाद निवळलेला आहे। सचिन जायदेंचा अर्ज हा अवैध ठरवण्यात आलाय। अजय पसारी यांची उमेदवारी कायम आहे। नागपूर नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जांची छाननी ही आता पूर्ण झाली आहे। नगराध्यक्षपदाचे 50 अर्ज अवैध, तर नगरसेवक पदाचे 290 अर्ज अवैध। अर्जाची छाननी करून अंतिम यादी जाहीर करण्यात येईल। सदस्यपदासाठी 2234 अर्ज वैध आणि 290 अर्ज बाद करण्यात आले।